हाय फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी. आणि आता मार्केटमध्ये जसं तुम्ही बघत असाल तर कोथिंबीर स्वस्तही झाली आणि बऱ्याच प्रमाणात अवेलेबल आहे. सो दिस इज द बेस्ट टाइम टू ट्राय आउट डिशेस अँड वन ऑफ देम विच मोस्ट ऑफ अस लव इज कोथिंबीर वडी. तर आता कोथिंबीर वडी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे आय टेक यू थ्रू दॅट. तर सगळ्यात महत्त्वाची इथे कोथिंबीर घेतली आहे मी आणि बेसन घेतलं आहे. तर ही कोथिंबीर आहे ना, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी बेसन आहे, कारण मी कोथिंबीरची क्वांटिटी जास्त घेतली आहे आणि तोपेक्षा थोडं कमी जर तुम्ही बघत असाल तर इथे आपण बेसन घेतलं आहे. मग त्याच्यानंतर आपण मीठ घेतलं आहे, तेल घेतलं आहे, थोडंसं पाणी घेतलं आहे पीठ मळायला. आणि इथे मी काही मसाले घेतले आहेत. तर इथे आहे जिरा पावडर. Jeera powder is almost 3/4 spoon, 3/4 to half spoon. आणि मग त्याच्यानंतर we have coriander powder which is close to 1. Then we have 2 spoons of I could say teaspoons of carom seeds which are ova. And then we have हळद. तर हळद इज लाईक हाफ स्पून अगेन. आणि मसाला आपल्याला जितका तुम्हाला तिखट हवा आहे ना त्या हिशोबाने तुम्ही मसाला घेऊ शकता. ठीक आहे, आता आपण कृतीला सुरुवात करूया. तर इथे सगळ्यात आधी आपण हे जे मसाले आहेत ना ते ह्याच्यामध्ये घालून घेऊ बेसनच्या पिठामध्ये. तर आपण ओवाही घालतो. तर मी जनरली ओवा घालते कारण आफ्टरऑल इट इज हे बेसन आहे, करेक्ट. तर बेसन थोडं डायजेशनला पण जरा मध्ये पचायला जड असतं बेसन. आणि म्हणून आणि ही डिश पण आपण जेव्हा बनवतो तर त्यात बरंच बेसन जातं आणि आपण परत ऑइल घालतो, तर त्यामुळे ते थोडंसं डायजेशनला डिफिकल्ट होऊ शकतं. म्हणून आपण ह्याच्यामध्ये ओवा घालतो, म्हणून ओव्याने फ्लेवरही खूप छान येतो. आणि मग बेसन असल्यामुळे जर तुम्ही ते खाल्लं तर तुम्ही म्हणजे तुम्हाला पोटालाही काही त्रास होत नाही. तर त्यामुळे आपण ओवा घालून घेतो. आता हे मी सगळं छानपैकी मिक्स केलं आहे. अजून मीठ घातलं नाही आहे मी. ओके, फ्रेंड्स, मी एक इन्ग्रेडियंट तुम्हाला आणखी विसरली सांगायला. तर मी ह्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट पण घालणार आहे. ही माझी होममेड जिंजर गार्लिक पेस्ट आहे. तर ही पण तुम्ही टाकता ना तेव्हा खूप छान फ्लेवर येतो. तर ही मी थोडीशी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. सो तुम्ही बघता एवढी क्वांटिटी टाकूया आपण. And somebody is here again. Coco. तर ही थोडी फ्रोझन असल्यामुळे ना मला ती ह्याच्याने घ्यावी लागते, सुरीने कापून. तर हे बघा, आता मी एवढी जिंजर गार्लिक पेस्ट पण घेतली आहे. तर इव्हन जिंजर गार्लिक पेस्ट तुम्ही टाकली ना तर खूप छान टेस्ट येते त्याला. तर ही ना आपली हे होईल, डिझॉल्व होईल तोपर्यंत आपण हे कोथिंबीर मिक्स करून घेऊ. आता आपण हे सगळं मिश्रण आहे ना हे पूर्ण कोथिंबीर घेऊन एकजीव करून घेऊ. आय मीट यू देन. आता हे जसं तुम्ही बघताय ना मी काय केलंय, हे आपण जे मिश्रण ह्याच्यामध्ये घेतलं ना तर हा बोल आपला छोटा होता, म्हणून मी काय केलं ह्याला मी परातीमध्ये काढून घेतलं कारण भरपूर कोथिंबीर वगैरे आहे आपली. आणि आता हे बघा हे पण मी सगळं साईडचं काढून घेते. ठीक आहे. आणि आता हे मी पाणी घालून ना ह्याला मळून घेणार आहे. ठीक आहे. तर आता हे आपला जिंजर गार्लिक पेस्ट, तोही आपण छान मिक्स करूया. आणि ह्या पॉइंटलाच आहे ना मी थोडंसं सॉल्ट पण घालून घेते. ठीक आहे. जास्त क्वांटिटी आहे आणि बेसन आहे. तर बेसनचं कसं गणित असतं, बेसन तुम्हाला जेव्हा तुम्ही रॉ बनवता ना तर तेव्हा तुम्हाला थोडं जास्त घालावं लागतं, कारण ते जेव्हा फ्राय होतं ना तो आयटम तर तेव्हा ते मग त्याचं मिठाचं क्वांटिटी ना थोडं कमी टेस्ट येते त्याची. म्हणून बेसनचं तुम्ही कोणतीही गोष्ट बनवता ना तर जर ती तुम्हाला असं वाटलं की जेव्हा तुम्ही बनवता त्यावेळी जर त्याचं मीठ
जर जास्त असेल ना तर म्हणजे थोडंसं जास्त, तर म्हणजे त्याचं फ्राय केल्यावर तो ना सॉल्टीनेस थोडा कमी होतो बेसनचा. म्हणून स्लाइटली ना आपण जेव्हा ते मळून घेतो किंवा ते जेव्हा रवा बनवत असतो ना तेव्हा त्याला स्लाइटली मीठ थोडंसं जास्त घ्यायचं. म्हणजे तुम्हाला आता समजा हे करताना असं वाटलं की मीठ इज करेक्ट, पण जेव्हा तुम्ही फ्राय कराल ना तर ते कमी लागेल. पण आपण त्या हिशोबाने सॉल्ट थोडं ॲड करून घेणार आहोत. तर आता मी काय करते ना, हे पाणी घेते आणि हे घेऊन आहे ना असं थोडं पाणी घेऊन मळणार आहे मी. ठीक आहे, कारण आपल्याला त्याला एकदम असं पातळ करायचं नाही आहे. आपण चपातीचं वगैरे पीठ कसं मळतो ना तसं मळून आपण त्याला असे डो करून घेणार आहोत. ठीक आहे, तर जसं हे बघा आता कसं केलं आहे मी, ह्याला असं ना एकजीव करून घेतलेलं आहे. असं त्याचं छान पीठ मळून घेऊया आपण. ठीक आहे, आणि ह्याला थोडंसं ना हेच ठेवायचं, म्हणजे असं जरा ड्रायच ठेवायचं आहे, कारण आपल्याला तो गोळा ना असं करता आला पाहिजे, जसं आळूवडीचा करतो ना आपण. पण आळूवडीचं कसं आपण त्याला बांधतो ना ह्याच्याने धाग्याने, तसं हे ॲटलिस्ट एक रोल तरी झाला पाहिजे ना, अशा पद्धतीचा करून घ्यायचा. ठीक आहे, तर हे बघा खाली बेसनचं पीठ लागलं ना, हे पण आपण व्यवस्थित मळून घेऊ. ओके, आता किती कोथिंबीर होती पण ती मळल्यावर बघा केवढी झाली आहे. ठीक आहे, आता ह्या पॉईंटला तुम्ही मीठ पण चेक करून घ्या, म्हणजे कमी जास्त आहे का. ओके, आणि आता मी काय करणार आहे ना, ह्याला मला असं वाटतंय की थोडंसं आणखी मला पीठ घालावं लागेल. आधी मी हे सगळं साईडचं काढून घेते आणि मग बघू आपण आपल्याला आणखी थोडं लागतंय का. मला असं वाटतं थोडंसं लागेल, तर थोडंसं पीठ करूया आपण, ॲड करूया. कारण त्याला ती बाइंडिंग आली पाहिजे, तर ते असं अख्खं असं राहायला पाहिजे कुकरला लावताना. कारण हे आपण आता कुकरला लावणार आहोत ते मिक्स आणि ते कुकरला असं वाफवून घ्यायचं आळूवडीसारखे, आणि मग त्याचे कट्स करून ना तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवून देऊ शकता. आणि जेव्हा तुम्हाला हवं आहे फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये, आणि जेव्हा तुम्हाला हे बनवायचे आहेत त्यावेळी त्याला काढून कट करून फ्राय करून टाकायचं. तर आता मी जरा बघते, मला आणखी कदाचित थोडंसं लागेल पीठ, अँड देन आय मीट यू. तर आता हे बघा इथे आपण हे असं पीठ एकत्र करून घेतलं आहे आणि ह्याच्यात मी अप्रॉक्सिमेटली अर्धा वाटी आणखी बेसन टाकलं आहे. ठीक आहे, आता ह्या पॉईंटला मी काय करणार आहे ना, थोडंसं तेल घेऊया आपण हातावर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्याचे चांगले गोळे बनवता येतील. तसं हे जे तेल आहे ना हे आपण असं हे बघा, म्हणजे ते पीठ ना आपल्या हाताला जास्त चिटकत नाही. ठीक आहे, तर असं आपण इथे खाली पण थोडंसं तेल घेऊ लावून, की इथे खालती पण घेऊ थोडंसं तेल. ओके, आणि त्याच्याने त्याचं कोटिंग पण चांगलं येतं त्याला रेसिपीला. ओके, तर हे मी असे करून आहे ना, मी ह्याचे असे गोळे बनवून घेणार आहे. ठीक आहे, आणि मग हे आपण हे बघा असे गोळे करून घेऊ आपण, आणि मग हे आपण आपल्या कुकरच्या भांड्यात ठेवून देऊया. आणि हे बघा असं मी हे सगळ्याचे करून घेणार आहे, आणि हे मग कुकरच्या भांड्यात आपण ठेवून घेऊ. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघताय आपण आहे ना ह्याला असं हे घातलं, तेल लावून घेतलं, म्हणजे ते खाली चिटकणार नाहीत. आता कधी कधी काय होतं ना, ते असे खालती चिटकतात. ओके, आणि आता हे बघा हे मी असं तेल लावून ना हात साफ धुवून घ्यायचे, आणि मग हे असं तेल लावून ना हे बघा ह्याला असं शेप द्यायचा. ओके, बघा इक्वल साईज करायचं. ओके, हे बघा. ओके, आणि हे आपण असे ठेवून देऊ. ओके, तसंच आपण ह्याचे पण छोटे छोटे ह्याचे शेप्स करू. ओके, हे बघा हलक्या हाताने करायचं. थोडं मध्ये मध्ये ना तुम्हाला हात धुवायला लागतात, कारण काय होतं हे बघा हे आपल्या हाताला चिटकतं ना, पण थोडेसे हात धुवायला लागतात. बघा आता मी 2 डबे घेणार आहे, तर मी दुसऱ्या डब्यामध्ये पण
हे असं करून घेणार आहे. ओके, आता हे बघा आपण असे गोळे असे 4 गोळे करून घेतले आहेत. तर ते ह्याच्यावरून पण आहे ना, इफ तुमच्याकडे जर ते ब्रश असेल ना तर ब्रशने घाला किंवा असे थोडेसे ऑइलचे 2-3 ड्रॉप सोडा. आणि बघा तुम्हाला दिसत असेल ना, इन जनरल पण त्याच्यावर एक शाईन दिसते ऑइल टाकायच्या आधी, कारण आपण ऑइलमध्ये त्याला डीप करून केलेलं आहे ना. तर अशा ना कोथिंबीर वड्या अशा पद्धतीने केलं तर खूप खुसखुशीत पण होतात, म्हणजे अशा एकदम घट्ट होत नाही. आणि आपण त्याच्यात कोथिंबीर पण जास्त घेतली त्यामुळे त्या टेस्टीही खूप होतात. आता इथे मी काय करणार आहे ना, हे कुकरला लावून घ्यायचं आपल्याला. तर मी कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचे. आपण 3 शिट्ट्या काढणार आहोत राईसच्या प्रमाणेच. ठीक आहे, आता हे मी लावून घेत आहे. तर ही बाजू एक जास्त आहे त्याच्यात म्हणून मी हे खाली लावते. असं लावून घेतोय आपण. ठीक आहे, आणि आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया, म्हणजे ते पाणी कुकरचं आत जायला नको, नाहीतर मग चान्सेस आहेत की ते पाणी आत गेलं ना की ते खूप नरम होतं. म्हणून आपण हे करूया, आपण ही भांडी आत ठेवून घेऊया. असं जास्त असंच पाणी टाकणार आहे, कारण मला ह्या कुकरला जास्त पाणी टाकायला लागत नाही, त्याच्या पटकन शिट्ट्या येतात. आपण हे लेट लावलं आहे आणि आता ह्याचं पण लेट लावूया. आणि आता ह्याला आपण राईसला जशा शिट्ट्या काढतो ना म्हणजे फास्ट गॅसवर, तशा आपण 3 शिट्ट्या ह्याला काढून घेऊ, कारण कोथिंबीर आहे लवकर शिजते. बेसन शिजायलाच थोडासा टाइम लागतो. तर आपण ह्याला शिट्ट्या काढून घेऊया. आता आपण ह्याला 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि आता अर्धा तास आपण ठेवून दिलं होतं असं. तर आपण चेक करूया कोथिंबीर कशी झाली आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, बघा कसे झाले. सिमिलरली इथे आपल्या याच्यात थोडंसं पाणी आलंय, ते आपण काढून घेऊ. तर ही कुकरची भांडी मी काढून घेतली आहे तुम्हाला दाखवायला. तर हे बघा, तुम्हाला आयडिया येईल कसं झालं. हे बघा, आता हे बघा, हे तुम्ही असं इझिली कट करू शकता. बघा, जस्ट मी ट्रायल दाखवते. तर आता मी हे ना थोडा वेळ असंच ठेवून देणार आहे. आणखी 3-4 तास आपण असं थोडं थंड व्हायला ठेवा, कारण त्याच्यात वाफ आहे. आणि मग ते व्यवस्थित जेव्हा हे होईल ना, थंड झालं की तुम्ही त्याला काढून कट करून पीसेस करून किंवा मग असंच्या असं तुम्ही डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवू शकता. आणि तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता. तर मला फक्त तुम्हाला हेच दाखवायचं होतं. मी एक कट करून दाखवते की त्याची कन्सिस्टन्सी पण बघा कशी झाली आहे, म्हणजे प्रॉपर झाली आहे. तर हे तुम्हाला फ्राय करायलाही इझी आहे. मी तुम्हाला ह्याच्यातलं हा पण काढून दाखवते. हे बघा, हे बघा कसा रोल झाला आहे आपला छानपैकी. आता हे फक्त तुम्ही वेगवेगळे जसे तुम्हाला शेपमध्ये हवे ना, तर तुम्हाला जर ट्रायंगल हवं असेल, सॉरी ट्रायंगल नाही, डायमंड शेप हवा असेल तर डायमंड किंवा स्क्वेअर किंवा गोल असे तुम्ही हवे त्या शेपमध्ये कट करून ह्याला तुम्ही स्टोअर करू शकता किंवा डायरेक्टली फ्राय करू शकता. तर ही होती फ्रेंड्स आपली कोथिंबीर वडीची रेसिपी. तर तुम्ही ह्या पद्धतीने जे मी इन्ग्रेडियंट्स घातले ते घालून तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा तुमची रेसिपी कशी होते. टिल देन, सी यू, बाय. Stay safe, stay healthy and eat healthy food. Bye bye. Good night.